पुण्यात केमिकल कंपनीत गॅस गळती झाली आहे आणि त्यामुळे 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री केमिकल कंपनीतून टाकीतून गॅस गळती झालेली आहे। या गॅस गळतीमुळे जवळपास 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। त्यातील काही जणांना रुग्णालयात नेण्यात आले। बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाचे एक अधिकारी व एक जवानही उपचारासाठी दाखल झाले। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, नेमकं काय घडलेलं आहे? पुण्यातल्या गंगाधाम चौकात जी केमिकल कंपनी आहे त्या कंपनीच्या टाकीतून गॅस लिकेज होत असल्याचं त्याचा वास येऊ लागल्याने नागरिकांनी श्वसनाचा जेव्हा त्रास झाला तेव्हा नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला होता आणि त्यांना बोलवून घेतलं होतं। मात्र ती गॅस गळती वाढू लागली आणि त्यांना अति जास्त श्वसनाचा त्रास सुरू झाला। आता बघितलं तर 24 जण यात सध्या इंजर्ड आहे आणि त्या 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे हे सगळं बचाव कार्य सुरू असताना अग्निशमन दलाच्या 2 जणांना देखील याच गॅस गळतीचा त्रास सुरू झालाय। यापुढे आता नेमकं काय होतं, ती गॅस गळती कशामुळे झाली होती याचा सगळा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करताना दिसत आहेत। माधवी, शिवानी, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।